बाई अपराधांचा तोल सावरावा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचा तो ठेवा देहाची तिजोरी शिक्षणाचा ठेवा इंजिनियर व्हा देवा आता डॉक्टर व्हा देवा डॉक्टर व्हावे आता उघडदार देवा उघडदार देवा माझ्या भावांना बहिणींना धन्यवाद देतो मला एक सत्कार घ्यायचा आहे ते कोळवीर मधून एखादं लेकरू घेऊन बाई आली चल तिनं ताईनं स्टेजवर या कोळवीर मधून एखादी बाई छोट्या मुलाला घेऊन आली चल त्या लेकराच्या आईनं इथं या मी टेकाळे मॅडमना सत्कार करायला लावतो तुमचा आली का एखादी लेकरावाली बाई या मग टेकाळे ताईंना विनंती करतो मी अर्चना ताई टेकाळे मॅडम कोषाध्यक्ष या ताईचा सत्कार करा कीर्तन ऐकायला लेकराला घेऊन आली ते माय टाळ्या वाजवा अरे महाराज लोकांचा सत्कार हा चालूच राहणार आहे पण सत्कार साडी दे रे उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा त्या छोट्या मुलाला घेऊन ताई आल्या त्या लेकराला 100 रुपये खाऊ दे हे बाई बोट खाते आई गुरुवारी झाला काय उघडदार देवा उघडदार देवा त्या बाईचा नवरा कीर्तनात आला नसन कॉल करा हॅलो झोपले का अहो आय लव्ह यू या जरा कीर्तनामध्ये या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पब्लिक स्कूलच्या ग्राउंडवर ज्युनियर कॉलेजच्या ग्राउंडवर सत्यपालचं कीर्तन ऐकणार हा काही जास्त दिवस जगणार नाही आता या आजच्या दिवस अरे मला छोडा तुमचंच काय खरं आहे आणि माझंच काय खरं आहे म्हणून लक्षात घ्या बाबू चांगलं ऐकावं त्या ऐकण्यापासून जीवनात बदल पडतं हे परिवर्तनाचं कीर्तन आहे हे अरे बाकीचं तर आपलं चालूच आहे देहाची तिजोरी दारू त्यात ठेवा उघड बार ठेवा हे तर चालूच आहे पण हा शिक्षणाचा दरबार आहे हे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या मेहरबानीनं मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था हे बाबू मोठं चारोधाम आहे आपल्या या पंचकोशीतलं म्हणून मी आपल्या माईबापांना धन्यवाद देतो आपण बाहेर गावून आले कोणी उदखेड वरून आलं आमचे गोपाल दादा ठाकरे बेलोऱ्यावरून आमचे मातुरकर दादा गौरव दादा यावले ज्यांना ज्यांना आवडी आहे अरे एक म्हातारा माणूस आला माझ्यासोबत रोडवर काम करते बांबरडा नाही बांबरडा रोडवर झाडाईचं काम करते ते माणूस घरी नाही गेला बांबरड्याहून डायरेक्ट इकडे ते ड्युटी करून इकडे आणि मला अचानक रिद्धपूरला भेटले मी येऊ काय म्हणे म्हटलं चल ना बाबा तू
तुम्ही माझ्यासाठी जाऊन राहिले म्हणून मी तुम्हा भावांना बहिणींना विद्यार्थी बहिणींना धन्यवाद देतो। आणि या शाळेचे प्रेसिडेंट दिनेश भाऊ टेकाळे सर, सौ अर्चनाताई टेकाळे, अभिज्ञजी टेकाळे, सचिव सर साहेबरावजी पोहकार सहकारी मित्र आहेत, सचिन भाऊ गोहोत्रे उपसरपंच कोळवी, या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय काळे सर, शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, आमच्या सावित्री मॅडम, अहिल्याबाई, जिजाबाई आणि ज्या मंडळीनं या कार्यक्रमाकरता बाहेरगावनी आपण आलात, मला तर स्वागत तुमचं करावं वाटते। शेतकऱ्याचं जे शेतात गेले घाई गडबड शेतातून घरी आले, जेवण केलं, ते दोघं नवरा बायको बाहेर गाऊन आले, त्याईनं उभं राहा लवकर। एखाद्यानं तरी बायकोले आणलं काय संग, इतके दलिंदर राहू आपण। असाल तर या शेजारणीले नाही म्हणत मी, बायकोले आणलं काय एखाद्यानं तरी बाहेर गाऊन, राहा उभे, असाल तर या, उभे राहा ना, मग उभे राहा। त्याच्यात लाच खाऊन एकच जण उभे राहा, तुम्ही बसून जा। इकडचे पार्टीनं हात वर केलता मंदातल्या माणसानं, उभे राहा मग। बायको नाही आणली का, अबे उभे राहा ना मग, ते हातच दाखवते, अरे हात दाखवू नका ना, उभे राहा। ते बाहेर राहत नाही उभे। आता मागचे जे उभे आहेत इकडे येऊन जा, ते हात दाखवून राहिला, पंजा दाखवता काय अपक्ष आपण। तुम्हाला काय वाटते पळलो म्हणजे पळत असते का माणूस? बाबासाहेब आंबेडकरांनी पाळलं ना लोकांना। हे शिक्षणाची बुद्धी लाल किल्ला आहे भाऊ। 6 वर्षात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पब्लिक स्कूल केवढी मोठी प्रगती झाली 6 वर्षात। मी आलो तर तिकडे कार्यक्रम घेतला, या ना भाऊ आणि पत्नी द्या ना आवाज। तो माईक द्या दादा, माईक कॉल आपला माईक द्या इथं। त्या बाईले तर बोलवायचं काम नाही, त्या बाईनं तर तुम्हाला पाहता बरोबर, मै दौळी चली आई, कुठून आलात? तो माईक द्या दादा, माईक देतो। रिद्धपूर वरून, वा वा, इकडे या। वा वा, आला। 2 लेकरं आहेत, मुलगा आणि मुलगी। मॅडमले त्रासच नाही, समजा दोन्ही मुली असतात, नसताना मुलगा पाहिजे ना 7-12 साडी दे रे। मी आदरणीय टेकाळे साहेबांना विनंती करतो, अरे हे लेकरही उद्या या शाळेत येणार आहेत, मुंबईले अमरावतीले 1-1 लाख 2-2 लाख, इथं येऊन क्वालिटी तर पहा, तेव्हा हे लेकर आहे। या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी, लपले ज्योतिबा शिवाजी, टेकाळे सर या समोर या, बाई उभी राहा, इकडे पाय। सर तुम्ही थांबा 1 मिनिट, बाईचा सत्कार तुम्ही करा। टेकाळे गुरुजी तुम्ही राहू द्या 1 मिनिट। मॅडम लग्नानंतर तर सेकंड चान्स झाला, आम्ही भटजी आहो दोघं। भटजी काय फक्त पोथ्या वाचणारच आहे काय? गुरुजी विद्वान आहेत, हे विद्वान आहेत, पण पोती पडी पडी जो पंडित भया नकोय, और 2.5 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय। हा एवढा मोठा कारभार टेकाळे सर आपण निर्माण केला, तुमच्या
तुमच्या पत्नी, तुम्हाला, लेकराला, तुमच्या परिवाराला धन्यवाद. अरे नवरा बायको लेकर तर कोणी जगते कुत्र्या मांजऱ्यासारखे. 2 लेकर. आता तुमची पोरगी डॉक्टर, MBBS, प्राध्यापक आहे, मुलगाही क्वालिफाईड आहे, सचिव आहे. पण हे लेकर पाय ना केवढे जमा केले. आता तर वसतिगृहही भेटलं. आता वसतिगृही इथंच मुलं मुली आपल्या मुलाबाळांना पाठवा. पण खेड्यातलं म्हणजे लुगड्यावाली बाई चांगली नाही दिसत. पंजाबीवर लय जोरदार असते बॉपकट. अरे खेड्यामध्ये स्वर्ग उभं झालं. पुण्यात लोक अहिल्यादेवी होळकर पब्लिक स्कूल करा साहेब सत्कार. टाळी. धन्यवाद. आणि या लेकराईले शाल देणं. आता साहेबांना सत्कार करायला लावू आपण. ते काळाचे 7वी पासून 5वी पासून तुमचं काय चालू आहे? टीचर, ज्वेलरी, सोनारा काय पाटील असून सोनार कसं काय? पाटील बरं आहे का? पाटील बोला. 1 लाखावर नेलं सोनं पाटील तुम्ही. द्या करायचं. धन्यवाद. ओके. हाय बाबू बसा. मला वाटलं कोणी आलंच नाही. बायकोवर कमी प्रेम करतात, शेजारणीवरच जास्त करतात. त्याला लोकांचा राग येते. मला शेण खातात. कीर्तन का ऐकावं लागते? अरे आताची घटना आहे ना, डॉक्टरनं आपल्या बायकोले मारून टाकलं बुलढाणा जिल्ह्यात. दरोडा पडला म्हणून. आणि दुसऱ्या बाईशी कॉन्टॅक्ट केला. काय फायदा? शिकला पण हुकला. तुकडोजी महाराज सांगतात शिक्षण. म्हणून माझी तुम्हाला या पंचकोशीतल्या सर्व भावांना, बहिणींना, मायबापांना प्रार्थना आहे. आणि एक सत्कार घ्यायचा राहिला ना, जे शेतात गेले काम करून कीर्तन ऐकायला आले त्याईनं उभं राहा एखाद्या शेतकऱ्यानं. कारण या देशाचा आधारस्तंभ जय जवान जय किसान, जय किसान आणि जय विज्ञान. रा उभं एखाद्यानं. जे शेतात गेले रा लवकर आणि काम करून आले. रिकामचोट रिद्धपुरात गेला, चांदुर्ले पाहून आला. ते रिकामचोटानं उभं नका राहू. पगार कुठे भेटते? खरंच शेतात तुम्ही गेलते जवान, मिलिटरी मॅनच दिसून राहिले. या ना. हा या लवकर. क्या बात है. कीर्तन म्हणजे आपलं काही देवा धर्मावर कीर्तन आहे काय? नाही. माझे देव तुम्हीच. लेकराईले घेऊन आले वाटते. नाही हे पार्टी नंबर 1 आहे, हे पार्टी नंबर 2. याले म्हण. क्या बात है. झाला बोला. कर का. कोणतं पाहिजे? उठा रे तरुणा तरुण. झाला देशव्यापी आकांत दुनिया काढी रे यदुना. धन्यवाद. या नाही आणि रे यदुना. पुण्या गावावरून आले. खोपळा ते उदखेडच्या बाजूने. खोपळा. लेकरं किती आहेत? 3 मुले आहेत. जमलं नाही. कोशिश केली तुम्ही. अजून 4-5 पोरी होऊ द्या लागत होत्या. मुलगा लागत होता ना. नाव मोठं 7-12 पाहिजे. पण दुःख करू नका अजिबात नाही. कारण तुम्हाला काय वाटते शिक्षणात मुली जास्त आहेत प्रगतीवर की मुलं? मुली जास्त आहेत. थोडा आवाज वाढा. जास्त नाही का वाढू? म्हणजे तो शिटी मारा. मुली जास्त आहेत. बस एवढा. तरी प्रयत्न केलेच तुम्ही. धन्यवाद. तुम्ही कीर्तनात आले, शेतात गेले सकाळी. पणा असले पंडित भरे यांना घरी शेतात गेलो. क्या बात है. पाया पडाव तुमच्या. मला मेहनत करणारे लोक आवडतात. तुमची गरज आहे. स्वागत सत्कार यायचा पाहिजे. ते काळे अरे नाही. शाळेनं तुमच्या या खेड्यापाड्यात हे मोठं तीर्थक्षेत्र उभं केलं.
खरं की खोटं? एकदम खरं आहे. आमच्या खोपड्याचे खूप विद्यार्थी आहेत. टाळ्या वाजवा. तुमचं खोपलं गाव लहान आहे, नाव खोपळा आहे, पण बुद्धिवानी इथं पाठवले तुम्ही लेकरं घडवायला. आहेत. तुमच्या मुली आहेत काय? नाही, माझ्या मुली लहान आहेत. लहान आहेत. पण मुळशीला इथं 1ली ते 12वी आहे. बरं जरा 1 वर्ष ते ठेवून पहा. म्हणजे आपण काही अंगूर खायचे आहेत, आंबट आहे की गोळ आहे खाऊन पाहतो की नाही, हो. मग एखाद्या वर्षी टाकून पाहा. धन्यवाद. शाल दे रे. वा वा. टाळ्या. तू शेतकरी 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 शेतकऱ्याला अरे हो, कष्टावरी मी सचिव साहेबांना विनंती करतो, साहेबाच्या चिरंजीवाला शेतकरी या अभिज्ञ दादा टेकाळे भाऊ. शेतकरी छात्राला अरे गुरुजीचा मुलगाही चांगला निघाला नाही तर या मोठ्या लोकांचे पोट्टेच लफडेबाज राहतात. तुम्ही पहा ना, मोठा केंद्रीय मंत्री होता दिल्लीत, त्याचं पोट्ट किती बदमाश निघालं. अभिज्ञ दादा तुम्हा विद्यार्थ्याच्या सहवासात आहे, म्हणजे विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, मती विना मती गेली, मती विना गती गेली. माझ्या भावांनो, संततीसाठी संपत्ती जमा करून ठेवू नका. समजले? संदीप पाल माझा मुलगा नाही, हा पाटील आहे. हा. धन्यवाद. एक पुस्तक देणं. धन्यवाद. काय आडनाव? कोण्या कंपनीचं बियाणं आहे? भारतीय. नाही भारतीय. ते तर तुम्ही किती शिकेला? मी ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन आहे, BA. चांगला आहे. तरी 3 पोरी. विठ्ठल विठ्ठल. माणूस शिकला पण हुकून जाते कुठे कुठे. आपली गलती नाही, बायको म्हणते एखादं होऊ द्या, जमलं तर जमून जाईन माय म्हणते. म्हातारे लोक राहतात. तुमची इच्छा नव्हती पण बरं झालं लवकर निपटवलं, नाही तर ते जीवान बाई आल्या काय तुमच्या, नाही तर मग बोलावलं असतं सत्कार करायला. शेंडे दादा धन्यवाद. अशा माणसाची गरज आहे. शेतात गेले, कष्ट करून आले, फक्त देवदेव करायला दिवस नाही गमावला. मला फुकट योजना कोणती भेटते निरे त्याच्याच साठी नाही रे. KYC आणि अजून आणि ही कोणती ते EYC आहे काय, आणि KYC आणि निराधार. 4 पोट्टे निराधार बाप. लाजा वाटायला पाहिजे ना पोराईले. एवढ्याच्या पाण्यात डुबून मर की तुझ्या बापाले निराधार म्हणायचा टाइम येते. तू काय झकमारी केली काय? म्हणून बाबू हे कीर्तन माझं, मी देवापेक्षा माणसावर बोलतो. आज माणसाची गरज आहे मॅडम. पाहिलं ना ते बाई किती गोड बोलून राहिल. त्या सुंदर मुली त्या 9वारी पातळ घालून, सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, किती सुंदर. हे शिक्षणामुळं. हे आता आले का पार्टी? या माताजी आता आल्या काय? हो मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा पित्याची. हेही म्हणले नवरा बायको पुरी पार्टीच आणली वाटते. बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या बाली दाबायदाची खोली. चांगला आहे. असेच लेकर शाळेत घेऊन येत जा. फक्त फायदा केला की सोडला त्याच्यावर नका राहू. तुकडोजी महाराजांचं शिकवण आहे ते पाहिजे. बाई त्या लेकराच्या मांग पळते. तिले रामदेव बाबाचा व्यायाम करायची गरज नाही, फक्त लेकराच्याच मांग पळ. बाप मस्त बसेलाय आणि बाया मरून आले फिरू फिरू. आहे त्या बिळाचे नागोबा. जरा 2 लेकर तुमच्या जोड घ्या ना. हातात नका जो, हाच्यावर नका नेऊ. तुम्ही जरा अंतकरणाले लावून घ्या आणि जेवढा हिशोब बसते तेवढाच फायदा करा. नाही तर माणसाईला कोणती तकलीफ आहे रे बाहेरपणाची. त्याला तुम्ही तर रेडीच आहात.
असा की मुसलमान, बौद्ध असा की ख्रिश्चन. आता मला पा एक मुलगा आहे एक मुलगी आहे. मी काही महाराज ब्रह्मचारी नाही. झालं ब्रह्मचारी म्हणते दुसऱ्याच्या लेकीबाई खराब करते. हराम खाऊ कायले बोलायला लावता. आता बरोबर आहे. महाराज लोक जेलमध्ये आहेत. शेण खाऊ महाराज. म्हणून आम्हाला कीर्तन ऐकावं लागते. कीर्तन ऐकावं लागते. विद्या घ्यावं लागतं. शिकावं लागतंय. गाडगे बाबा किती शिकले? शाळेतच नाही गेले. पण लोकांना काय सांगितलं बाबा? शाळेत गेले नाही गाडगे बाबा. तुकडोजी बाबा चौथा शिकले. पण केवढा संदेश दिला मॅडम. कोणी न राहावे फुले अडाणी, शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी. कुणी न राहावे फुले अडाणी, शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी. म्हणून दिनेश भाऊ टेकाळे साहेबांच्या लक्षात आलं. यासाठी अरे मी जर संस्था निर्माण अमरावतीत केली असती, माय गोरगरिबाचे लेकरं शिकले पाहिजे. थोडा खर्च येते, थोडा खर्च येते, पण लेकराची क्वालिटी बनते बाबू. म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना राहील. आपण तिकडे देतो 1.5 लाख अमरावतीत, मोठ्या मोठ्या शहरात. लेकराची प्रगती काय? आणि शिक्षणाशिवाय आई पर्याय नाही. माझ्या शेतकऱ्याचं जीवन आहे. आम्हाला शिक्षण देणार त्याचा वर्ग पाहिजे. अरे कुणी न राहावे फुले अडाणी, शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी. यासाठी मी झुजले वाणी. अरे मी जातीचा धोबी देवा, धुईन कपडा मळलेला गोपाला. गोपाला 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 गोपाला. आम्हाला गाडगे बाबा पाहिजे. सांभाळीची तुझी लेकरे, त्यांनी अंधविश्वास डोक्यातून काढला. गोपाला 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 गोपाला. तेव्हा तुला माझं मागणं नाही. गोरगरिबाचे लेकरं शिकले पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. एक टेकाळे गुरुजी धनगराचं लेकरू एक टीचर झालं. ते पाटलाचं पोरग, ते त्याची संस्था नाही, पण सोन्या चांदीची दुकान आहे ना, बाया जातात ना, असे पाहते चोरते काय. मात म्हणणं राहीन सोनं घालूच नका. ज्या बायाच्या गळ्यात असेल त्यानं उद्याच काढून टाका, नाही तर एसटीत तुमचं सोनं लुटल्या जाईल. कारण चोर अरे एटीएम फोडून राहिले, घर तोडून राहिले, आणि त्या गळ्यातले झटका मारायला काय टाइम आहे? त्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनले. अरे बापा रे, मग तू तर अंबानीची अवल्यात आहे. सोनं लोकाईला दाखवतो. झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बना जा 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 जा. हे मला असं कीर्तन करावं लागते. अवघ्याला आवडलं पाहिजे ना. आज देवदेव कोणी कीर्तन सुरू केलं की जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धीरे धीरे बाल्याची मम्मी घरी. जय जय राम कृष्ण हरी. बाल्याची मम्मी घरी गेली की धीरे धीरे बाल्याचा बाप घरी. जय जय राम कृष्ण हरी. अरे कीर्तन ऐकल्यानं नुकसान होईन काय? मी काय गौतमी पाटील आहो? परत नृत्य करणं काय वाईट आहे? तेच तर आहे ना बाबू. कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही. मग बैरमले भांडणं काऊन होत?
तमाशे येत तेव्हा. आणि मग तिकडे बच्चू भाऊन तिथं हरिपाठ बाया बाया हरिपाठात करत ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ते अलग होत, ते नाचणं अलग होत. असं शिक्षणाची ताकद ते काळे सरांनी इथं निर्माण केली. 800 विद्यार्थी, 60-70 कर्मचारी, महिला पुरुष, आणि हा एवढा मोठा कारभार कशासाठी? आपले लेकरं घडावे. पैसे तर खर्च करावच लागते. आता माझा मुलगा डॉक्टर आहे, ओके, खाऊन पिऊन ओके, बायको लेक्चरर आहे त्याची, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अरे आता माझ्याजवळ मोबाईलवर पाहिलं मी, एका जणाले पगार किती आहे मालूम आहे? 30 कोटी महिन्याचा. आणि खोटं असेल तर टीव्हीवरची बातमी आहे, म्हणजे 29 कोटी आहे महिन्याचा पगार. तर तुम्ही म्हणाल तो करते काय? तेच तर आहे ना. त्यानं काय त्याच्या मायच्या पोटात काय 12 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला का? हे लेकर 9 महिने 9 दिवसातलेच आहेत. पण या पोराईची बुद्धी पा, फरकच दाखवते ना. बाबू हे ऍक्शन कोण्या पिक्चरची आहे रे? मुलांनी बोला, मुलाईनं बोला. बोला लवकर. बक्षीस देतो तुम्हाला पुस्तक. कोणत्या पिक्चरची आहे? कोणता? पुष्पा. ये बेटा पुस्तक ने काय लेकरायचा अभ्यास आहे. अबे ये ना, बरोबर आहे ना. मला अरे सरांनी प्रश्नाचे उत्तरच लिहून दिले ना. मला लय आवडलं बाबू. आज असं वाटते कीर्तनच करावं नाही, यायचंच ऐकाव. इतका मोठा विचार मिळाला आज बाबू मला, म्हणजे जे म्या कधीच नाही. या ना, ये बेटा. धन्य माता पिता तयार, धन्य माता पिता तयार किया. या अहिल्याबाईच्या पूर्ण नाव काय आहे? अहिल्याबाईच्या पतीचं नाव काय आहे मालूम नाही? शिवाजी महाराजच्या जन्माची तारीख कोणती आहे? 19 फेब्रुवारी 1630. हे वय शिक्षण. आता बापाची जन्म तारीख सांग. माहित असलं बोल. माहित नाही. माहित. आलं लक्षात? बापाईच्या लक्षात ही उद्या. शिवाजी महाराज काही मोठे वडील होते काय तुझे? नाही. आजोबा होते काय? नाही. पण राजा कसा असावा? आलं लक्षात? म्हणून माणसानं कसं जगावं. क्या बात है. याला 100 रुपये राहू दे, पुस्तक दे. पैशाची काही गरज नाही, खाऊन पिऊन ओके दिसून राहिला. म्हणजे एरिकेशन जास्त नाही, पण त्याच्या पप्पाले म्हणावं लागल तुया जास्त इथं शिकायची. तुझ्या मम्मीनं जास्त जिद्द धरली की पप्पानं अहिल्याबाई शाळेतच शिकवायचं मुलाले. आईनं. वारे जागतिक महिला दिन. मी याच्या आईले धन्यवाद देतो. म्हणजे तुझे पप्पा कुठे म्हणत? माझे पप्पा घरी आहे. नाही, पप्पा तर घरीच राहतील. मम्मी कुठे आहे? मम्मी आली आहे. मम्मी आली? हा. मम्मी न उभं राहा. नाव घे. मम्मीचं नाव घे. सपना. या म्हणा. काय त्याच्या मम्मीला धन्यवाद देतो. पाय या स्वप्नाताई. या. तुझ्या पप्पाचं नाव काय? विजय. तुझ्या पप्पाचं नाव तर रात्र लागत होती. स्वप्नात. किती भाऊ आहे? 2. बहीण आहे का एक? नाही. दोघही भाऊच? हो. चांगलं झालं. बरं आहे. हुशार लेकरू पैदा केलं स्वप्नाताई. आणि तुमची ती इच्छा होती इथं पाठवायची. कल्याण आहे याचं. आता 12वी पर्यंत याच्याकडे पाहायची गरज नाही. आणि या संस्थेवाले जास्त पैसे नाही घेत. जास्त घेतात का? आणि अमरावती शहरात धन्यवाद माय
नाही ना, हेच तर नाही जगतायत लोकाईले, दारवा पेतीन आणि ते म्हणते ना काय रे बोल बोल. हे कोण्या पिक्चरच आहे पुष्पा. हा आणि काय म्हणते तो? बोल बोल रे ते. मग आठवत नाही. अरे वा वा, ते साला शिव्या देणं शिकून राहिले ना सिनेमा. हा, बोल बोल. आठवत नाही ना. झुकेंगा नाही, काय झुकेंगा नाही, हे असं करते ना रे. काय झुकेंगा नाही? साला. हा. बाई खरंच लेकरू हुशार आहे. धन्यवाद. तुझ्या आईचा सत्कार तुझ्यामुळे करतो आणि तुले पुस्तक देतो. हे घे, धन्यवाद. दे रे साडी. तुम म्हणाल साड्या कुठून आणल्या? मी काय मतदान करायसाठी देऊन राहिलो का? हे टेकाळे भाऊसाहेबांनाच मला पैसे दिले आणि मग मी मायाजवळ किती जमा करू? मा पोरग डॉक्टर आहे ताई, म्हणून मायचा सत्कार करतो की अक्कलनं काम केलं की तुझ्या लेकराले. शिक्षण कसं वाटते तुले? असं चांगलं वाटते. मॅडम वगैरे बरोबर शिकवतात? बरोबर शिकवतात. नाही तर वर्ग 4, खोल्या 2, गुरुजी 2, शिकवीन कोण? गुरुजीच गायब. दे तुझ्याच हातानं आईचा सत्कार कर. तुझ्यामुळं तर आईले यावं लागलं. हुशार लेकरू आहे बाई. टाळ्या इकडे पाहते. याच्या पप्पाची जन्मतारीख कोणती? माहिती मला. बर, दे मम्मीकडे. धन्यवाद दीदी. बस रे बेटा. असं आहे म्हणून बायको किती खबसूरत आहे हे नका पाहू, लायकीची किती आहे परिवाराच्या. समजले? मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. म्हणून माईला धन्यवाद, बापाला धन्यवाद. हो, त्याचं पुस्तक नका घेऊ टोपीवाले भाऊ. हे काय गव्हर्नमेंट समजले काय चिवते बनवणार? तू इथं वाचू नको. तुम्ही त्याचं पुस्तक घेतलं, वाचणं सुरू आहे. दुसऱ्याचे पेपर मध्ये तोंड घालता. किती दिवस तोंड घालता? स्टँडवर पुरे रिकामचोट जमा होतात. हे खालून तोंड घालते, दुसऱ्या एक जण वरून तोंड घालते, एक खालून घालते. आणि गावात गोष्टी त्या. तो माणूस लय श्रीमंत झाला, नक्की बेईमानी केली, त्याले पैसे सापडले. हे रिकाम्या गोष्टीपेक्षा आपल्या लेकराच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. जेव्हा जेव्हा अरे 15 दिवसातून 1 दिवस तर शाळेत येत जा. प्रत्येकाला वाटते मला मुलगा चांगला झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, माझी मुलगी प्राध्यापिका झाली पाहिजे. आणि मुलाबाळाकडे लक्ष द्यावं लागन बाबू. 15 दिवसातून 1 वेळा. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, या शाळेबद्दल नाही बोलत, पण तरी मम्मीनं पप्पानं कुठेही लेकरं असो, मम्मीनं चेक करा आपली मुलीचा अभ्यास काय आहे, मुलाचा अभ्यास काय आहे. अरे असं केलं तर आपलं कल्याण आहे. बरं मला सांगा, तुम्ही होमवर्क घेता ना? घेता की नाही मॅडम? म्हणजे टीचर मॅडम नाही, माय. होमवर्क घेताना, होमवर्क म्हणजे काय? स्वयंपाक करा, पोळी ताव्यावर टाका. नाही काकू, होमवर्क म्हणजे लेकराचाही अभ्यास घेते. आणि जे माय लेकराचा, जे बाप लेकरावर लक्ष ठेवतात त्याचे लेकर धन्य आहेत. एखाद्या बाईनं उभं राहा बरं, ज्या बाईचा मुलगा मिलिटरीत आहे, नवरा मिलिटरीत आहे, असाल तो बेरा आहे नाही बरं, ज्या बाईचा मुलगा डॉक्टर आहे, ज्या बाईची मुलगी डॉक्टरी नाही, टीचर आहे किंवा पोलीसवाली आहे, राहा बरं एखाद्या बाईनं उभी. नाही, तुम्ही नवीन नवीन लहान लहान पोरी आहेत, एवढ्या लवकर कसं काय होईल? असं आहे ते. तुमच्यातला एखादा बाप राहणार की माझा मुलगा सैन्यात आहे, मिलिटरीसाठी एखादं असाल तो बेरा लवकर. देशासाठी एकही नाही. बरं देशी
नाही ते नाही. तुमचं आहे काय कोणी? मग तुम्ही कोणाले पाहिलं? बायकोले पाहू नका. आज बायको गॅरंटीनं जाणार नाही घरी तुमची. आणि काकू तू 2 घंटे जाऊच नको, शपथ आहे तुले कुंभमेळ्याची. दादा तुम्ही लावून द्या बाजून ते कुंभमेळ्याची शपथ आहे. लावून द्या बाजून. तू जाऊच नको 2 तास. तुझ्या नवऱ्याला मजबुरीनं कीर्तन ऐकाच लागते. आणि तू गेली की तुझा नवरा बसत नाही. तुम्ही गेल्या की हाई तुमचा मालकी धीरे धीरे जय जय राम बोलतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मला गॅरंटी आहे जोपर्यंत मम्मी जात नाही तोपर्यंत एकही पप्पा हलत नाही. गुरु किल्ली आहे ना, लटकली खोटीच जाशील कुठे. तुमची जोडी आहे बाबा. ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा. सावित्री विद्येची देवी देवता. असा होणार नाही जगी महात्मा. असा हो अरे सावित्री आली नसती ना त्या इथं 30 मॅडम आहेत मुली, महिला टीचर. ज्योतिबा हे सर्व मेहरबानी आहे ज्योतिबा फुले सावित्रीबाई. समजल्या काकू? असा होणार नाही जगी. अशी जोडी होणार नाही ज्योतिबा सावित्री. असा होणार बाबासाहेब आंबेडकर रमाबाई, ज्योतिबा अहिल्याबाई होळकर, खंडेराव. देवता ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता. म्हणून माझी प्रार्थना आहे माझ्या भावांनो, माझ्या शेतकरी राजांनो, लेकरांवर तुकडोजी महाराजांनी हेच ग्रामगीतेत लिहिलं. बापाने मुलगा नाही शिकविला तो पापाचा भागीदार झाला. आज 3 कीर्तनकार आहेत. संदीपपाल महाराज, रामपाल महाराज, पवनपाल. PhD झालेला महाराज आहे आमचा एक. हे डॉक्टर रामपाल आहेत. ते इसमरी नावाचं गाव आहे जरूड जवळ. डॉक्टर पवन दवंडे PhD इंजिनियर, प्राध्यापक होते अमरावतीला. कीर्तनकार आहे. फुले शाहू आंबेडकर विचार. आता वरुडला त्यांनी प्रबोधन दिनाचा कार्यक्रम ठेवला. माझा बर्थडे प्रबोधन दिनाच्या निमित्तानं 16 मेला वरुड मध्ये आहे. हे सर्व मिळून 51,000चा पुरस्कार किरण माने अभिनेता त्यांना देणार आहेत. मी टेकाळे परिवाराला, दिनेश भाऊ टेकाळे जिन्नाई, संदीपपाल महाराज आमंत्रण देतील. 16 मे माझा वाढदिवस. फटाके फोडा, शानपणा करा, मेणबत्त्या इजवान, केक कापा आणि अवघा केक घरात दाबा. लेकराईले नका देऊ. तो वाढदिवस नाही, माझा प्रबोधनाचा वाढदिवस. हे रामपाल, संदीपपाल, पवनपाल, पंकजपाल हे 50ही पाल तो कार्यक्रम घेतात प्रबोधनाचा. कारण आज नितांत गरज आहे. अरे मी पाहून राहिलो 4था बर्थडे आहे. पहिला बर्थडे प्रबोधन दिन संदीपपाल महाराजनं घेतला, दुसरा रामपालनं, तिसरा पुसद मध्ये पंकजपाल राठोड बंजारा. आणि आता या वर्षी आहे वरुडला आणि पुढल्या वर्षी आहे नागपूरला. सांगायचं मतलब वाढदिवस याले महत्व नाही हो. हा विचार आहे बाबू. कोणता? जो सत्यावीर शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले. सततची कोणाची मित्रा कर मैत्री. वीर
घर मैत्रीच्याशी. म्हणून माझ्या भावांनो, तुम्हाला नातं जोडायचं आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पब्लिक स्कूल. आता इथं वसतिगृहाला परवानगी मिळाली. गव्हर्नमेंटनं यांना पुरस्कार दिला. मी धन्यवाद देतो. हे एक जसं रिद्धपूर महानुभाव पंथाचं तीर्थक्षेत्र आहे, असं शिक्षणाचं तीर्थक्षेत्र कोळवीर गावाचं भाग्य आहे. आज उपसरपंच आहेत सचिन भाऊ गोहोत्रे. मी धन्यवाद देतो कोळवीर गावाच्या भावांना. काटपूर, धामणगाव, शिरखेड, विचोरी, खेड, उदखेड या आजूबाजूच्या मंडळीनं आपल्या मुलाबाळांवर या संस्थेमध्ये टाका. आणि त्या लेकराईचा दर्जा पहा. शिक्षणात लेकराईले कोणताही प्रश्न विचारा, किती क्लिअर कट आहेत बाबू. आज ज्यानं शिक्षणाचा ज्यानं शिक्षणाचा क्षण गमावला माझ्या विद्यार्थी भावांनो, विद्यार्थी बहिणींनो. कारण अलीकडे काय झालं, तरुण पोरापोरीचं शिक्षण गेलं चुल्यात. अमरावती पाहतो, अकोला पाहतो, नागपूर पाहतो, पोरापोरीचे प्रेम प्रकरणाचेच लफडे जास्त. म्हणजे शिक्षणावर, शिक्षणाचा क्षण वाया गमावून शिक्षणावर, त्या शिक्षणाच्या क्षणावर शी करून टाकली या लोकांनी बाबा. कारण हे संधी आहे. जसा मी कीर्तनकार महाराज आहो, म्या चारित्र्यानं सांभाळाव, माझी नीतिमत्ता सांभाळाव, माझी नैतिकता सांभाळाव. ज्याच्याकडे पैसा आहे, बुद्धिमत्ता आहे, त्यानं आपलं चरित्र सांभाळा. धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, आणि चरित्र गया तो सब कुछ गया. म्हणून माझ्या तरुणांनो, विद्यार्थी भावांनो, विद्यार्थी बहिणींनो, कोळवीरच नाही, तरोडा, रिद्धपूर, आस्तोली, अरे काय काय बहादर जेव तो माणूस आला ना माझ्या सोबत बांबुर्ड्याचा आबा रोकडे, म्हणजे रोकडे आहे कल्लार. कुठं आहेत आजोबा? उभे राहा बर. ओ रोकडे आबा, रोकडीन बाईनं बोलावलं काय? त्याला ऐकूही कमी येते. मी 10 वेळा विचारू. ओ रोकडे आबा, या इकडे या. इतकी शाळा चांगली आहे म्हणे आमचे. कोळवीरचं लय मस्त नाव. हे ते बाजूचं गाव आहे ना यायचं, बांबर्डा. या काका, घाई गडबडीत रोडवरचे झाडं सांभाळतात. हे झाडं जगवतात आणि जवान पोट्टे झाडाखाली जाऊन प्रेम करते. झाडावर प्रेम करावते, झाडा खाली करते. आणि हा बुडा झाडाले पाणी देऊ देऊ बेदम. वा, या थकले आता. बुडी आहे की नाही? आहे ना. आज नशीन आली. धन्यवाद. हे आपले श्रोते आहेत बाबू. काय झोळा काढून राहिला, नाही तर शायण्यात सुशिक्षिताच्याही लक्षात येत नाही बैलाईच्या. झोळा घेऊन टेजवर. क्या बात आहे. या, दाढी केलीच नाही का 2 महिन्यापासून? या, दाढी 2 महिन्यापासून केलीच नाही वाटते. मजुराचं, शेतकऱ्याचं असंच आहे बाबा. काही पॉलिश गेलीच बुढीनं सांगितलं नाही का लावा म्हणून? नाही पॉलिश नाही, थोडीशी लावा, बरं दिसते. या पंढरपुरात वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगते वाच लागत. ते महादेवाचं गाणं म्हणायचं. महादेवाचं
असा काय केला गुन्हा पार्वती पूचे पुन्हा पुन्हा शंकरजी गेले वना जाऊन बसले कोण्या वना कुठे फिराला पडले होळकर शाळेत नाना हर हर महादेव शाल दे रे वा वा तुम्हाला काय वाटलं तसंच कोळलं काम नाही हे सर्व टेकाळे गुरुजीचा टेका आहे हा टाळ्या धन्यवाद मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी आता नाही देवा काली बचा. नाही देवा झाडं लावा आम्ही झाडाखाली येऊ बचा तृप्त झाले आहे बचा ना. तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले हाय त्यांनी प्रेम भाऊ दर्शनी हे तुम्हा मायबापाचं प्रेम आहे नाही तर इलेक्शन झालं तुमच्या मायच्या इमानानं सांगा बाय हो गाड्या कोण पाठवल त्या निवडून येणार आणि किती रुपये रोज दिला किती चालले तुमच्याकडे 400 की 500 हात दाखवा 500 चालले बर हे माय माणसं आहेत खास बरोबर सांगितलं म्हणजे 500 रुपये घेऊन एकटाच भाषणाले जा तुम्हाला आज किती दिले पा बर माय मावल्या खेड्यापाड्यातून लोक आले तुम्ही अंधारात बसेला काय काय धन्यवाद देतो एवढी लोक तुम्ही बिना पैशाचे आले तुम्हाला गाड्या नाही पाठवल्या पण स्वतः धावून आलात टाळ्या वाजवा रे विद्यार्थी भावांनो आणि तुम्ही दोन्ही पोरी खाली बसा बेटा ह्या खाऊन उभे आहेत किती लहान लहान लेकर आहेत अरे उद्याच्या सावित्रीबाई तुम्हीच उद्याच्या जिजाबाई अहिल्याबाई होळकर तुम्हीच बेटा उद्याच्या रमाई भीमाई तुम्हीच तुम्हाला फक्त आता गरज आहे मला सांगा गुलाबाचं फूल विद्यार्थी बहिणींनी बोला हे झालं पाण्याचं मंदात आल्याच्या ना हा लाल किल्ला केला ना दिल्लीचा अजून काम चालू आहे वा टेकाळे गुरुजी लय जमवलं मात्र माना लागन दिनेश भाऊ स्वतः तर गुरुजी आहे पण गुरुजी साने गुरुजी सारखं काम करून टाकलं अभिज्ञ दादा जमलं नाही तर मोठ्या माणसाचे पोट्टेच सारखे निघत नाही अरे एका शिक्षणाच्या मोठी शिक्षण संस्था आहे अकोल्यात बापानं पोराले गोळी मारली भाऊ आणि हे पोरग अभिज्ञ टेकाळे सर मल्हार शिक्षण संस्थेचे सचिव आहे टाळ्या वाजवा आणि हे काम गतीवर आलं पाहिजे म्हणून तुम्हा मायबापांना विनंती करीन या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी लपले ज्योतिबा शिवाजी लपले ज्योतिबा शिवाजी धन्यवाद. या कोळ्या कळ्या माझी आभारी आहो. एक गाडगे बाबाचं पुस्तक बसा बस 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 हे घ्या आभारी आहो. कोण्या गावच्या तिकडेच बसा ना तिकडेच बसले तरी चालते नाही म्हणजे अडथळा येते मला नाही वाजूच नका काही माय वाजवणारे आहेत ना 1 2 3 हे पुस्तक नाही बसा आपण आलात बामणवाला दिवेवरून बस ना पाया नका लागून नाही बस बसा ना अरे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे मी माग काऊन नाही बसू देत कोणाला मालूम आहे माझ्या लाता गीता लागतात कारण मी शिजर न पैदा होईल म्हणजे मी नॉर्मल आहो म्हणून मी कधी कधी काय करतो मी माया हसणं आहे ते बा मग आता हे कुठं बसले मांग मग त्याईले लात लागत होती म्हणून म्हटलं तुम्ही तुमच्या जागेवर कारण ज्याची जागा त्यालाच पाहिजे तेच आहे ना
म्हणून तर ते सांभाळा लागते ना गजानन. मोठं गणित खराब आहे. मी तर घबरावलो होतो. मला वाटलं मारते आता. मला एका जणानं चाकू मारले ना 3. रक्तबंबाळ झालो मी. पण ते ठेकाळे सरकडे यायचं होतं म्हणून ब्रेक केला थोडा. 3 चाकू मारले मुंबईत. माल कीर्तन झोमते ना जातीय वाद्याईले. माल कीर्तन मानभाव पंथाचे लोक घेतात, मानभावचेही घेतात. आता रिद्धपूरले कार्यक्रम झाला माझा. मुसलमानही घेतात, हिंदूही घेतात आणि बुद्धाचा तर बरं पक्क्यात आहोत. कारण आपलं कीर्तनच आवडते ना. या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची धनी मला बी दाखवाना दीक्षाभूमी ही पण नागपूरची. बाबू माझ्यावर प्रेम करणारे आहेत ते. कोणतं गाव? दीक्षाभूमी ही नागपूरची. बांबर्डा. बांबर्ड्याहून आले. ब्राह्मणवाडा दिवे गोविंदपूर. गोविंदपूर वरून आले. इथं कमीत कमी 10-15 गावचे लोक आहे. ज्यांना ज्यांना कळलं की सत्यानाश येऊन राहिला ते बरोबर आजच्या कीर्तनाला आलात. टाळ्या वाजवा. मला आनंद झाला. फक्त आज मला काही ना काही तरी संकल्प घ्या. या संस्थेवर प्रेम करा. आपल्या मुलाबाळांना पाठवा. अरे एखादं काही असंत लग्नात खर्च कमी करा. तीर्थयात्रेचा खर्च कमी करा. वाईट व्यसनाचा खर्च कमी करा. आणि शिक्षणासाठी, लेकराईसाठी, मुला मुलीसाठी यांना घडवा. कारण आज काळाची गरज आहे भाऊ. तुकडोजी महाराजांना तेच शिकवलं ग्रामगीतेमध्ये. बापाने मुलगा नाही शिकविला तो पापाचा भागीदार झाला. म्हणून लक्ष द्या. माझा मुलगा जर डॉक्टर नसताना तर मला कीर्तनाचे पैसे किती घ्यावे लागले असते? 50,000, 1,00,000. आता मी माजल्यासारखे पैसे नाही घेत लोकांकडून. किती पैसे घेतो मालूम आहे? मला जेवढा खर्च येते मी जे वाटप करतो तेवढेच घेतो. माझी इस्टेट वाढली नाही. म्हणून गजानन मी दोघही भाऊ एकत्रित आहो. कोणते भाऊ भाऊ टिकतात काय? कौरव पांडव का भांडले? मुलीनं सांगा बरं बेटा. एखाद्या मुलीनं बोला. कौरव पांडवाचं भांडण कशासाठी होतं? बोला बोल ना. व सावित्रीबाई, बोला माहिती व अहिल्याबाई होळकर बोल ना. एखादी मुलगी आता बोलत नाही. मग कुठून 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 मोबाईल वर 2-2 तास कुठे आहे तू? मोबाईलचा मेसेज व्हॉट्सअपवर मेसेज टाका. पहिलं व्हॉट्सअपचा मेसेज.
हॅलो 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 बस चालते ना. बोलो भारत माता की जय. स्वामी चक्रधर महाराज की जय. दत्तात्रय भगवान की जय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जय असो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, माता रमाई भीमाईचा, विजय असो. माता मंजुळा मातेचा. विजय असो. बसा, हे असं होणारच आहे, लक्षात घ्या. हा वेळ ह्या अशा अडचणी जीवनात संसारात येणार आहे. बहिणाबाई चौधरीनं लिहिलं ना, अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर. क्या बात आहे गजानन भाऊ. आधी हाताला चटके तेव्हा मिळाली भाकर. अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर. आधी हाताला चटके तेव्हा मिळाली भाकर. अरे संसार संसार. भाऊ, कुणीही कार्यामध्ये अडचण आहे, याच्यातून आपल्याला निघायचं आहे. तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर. आधी हे काळे सरांनी एवढं मोठं निर्माण केलं, भाकर. शिक्षण संस्था, त्यांना काही कमी त्रास झाला. सत्य परेशान होता लेकिन पराजित नहीं होता. मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ. अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर. आधी हाताला चटके तेव्हा मिळाली भाकर. आणि आपलं जीवन बदलवायचं असन, कोणता अंगारा फंगारा नाही बदलवत. आपले लेकरं, आपली संतती, आपली मुलगी, आपला मुलगा चांगला निघाला ना तर जीवनाचं कल्याण होते बाबू. आणि मुलं मुली संतान जर सत्यानाशी पैदा झाली ना तर त्याची जिंदगी बर्बाद झाली. म्हणून मुलं बाळ चांगले घडण्याकरता गुरुदेव सेवा मंडळ, मुलं बाळ चांगले घडण्याकरता वारकरी संप्रदाय, मुलं बाळ चांगले घडण्याकरता बुद्ध विहार, तोही ध्यास राहू द्या. मुलं बाळ चांगले घडण्याकरता फुले शाहू आंबेडकरांचा विचार. कारण बाबासाहेबांनं चुकीचं नाही सांगितलं. महिलांना शिक्षण हे काय म्हणत, एखाद्या मुलीनं वाक्य पूर्ण करा बेटा. शिक्षण हे हा हा कर ना हात वर.